हेलो दोस्तों, नमस्ते दोस्तों। आप सभी को मेरे नए ब्लॉग में स्वागत। जो है मैं आज देहू गांव में आई हूँ और जो है संत तुकाराम महाराज के यहाँ पे मंदिर है। और ये संत तुकाराम महाराज जो है जीवित यहाँ पे वैकुंठ को गया था और उस जगह के भी मैं आप लोगों को दिखाऊंगी, तो बने रहो मेरे साथ में।
गावांमध्ये. वैकुंठाला गेले ध्यासाकात. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सगळे ध्यासाकात वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काही लोक विचारतात, तर समर्थ कमान दाखवले, ते पांडुरंगाचं वाहने गडू पक्ष, ते तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलं. तुकाराम महाराज पक्ष बसून सध्या वैकुंठाला गेले. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 ला केत्र भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाण इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवस माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुरम देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वाडी होती पंढरीची. त्यावेळेस त्या दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तर भंडार डोंगरतून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करीन. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठात जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोणा गावा भागीरथी करी धावा. उडी डोळ्यात टाकली, मच्छने मच्छवर झेलली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचा गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबाराया या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्नना पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला पांडुरंग. म्हटलं देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे दुध लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का. प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी. तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूचे देवा. तुकाराचा धावा करीत असते. असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठावरून परत आणलं. निळोबारायाची इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरात इथला पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबाला रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असली आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी. वाढवे झालो पांडुरंग वैकुंठ श्रंग बल वितांत काही तो आमचे पाव लाकुडी सहित झालं गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज. आता गावात दर्शन करा, आता माझ्यावर मार्गदर्शन केलं तर गावात पाहायला मिळेल. असं उजवायचं या.